तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप लागणार आहे। तर तुम्हाला कुठून घ्यायचं सांगतो आणि महत्त्वाची गोष्ट मटेरियल। तर अलाइट मोशन आणि मटेरियलसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। ओके, सर्चच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च करायचं DS क्रिएशन YT, ठीक आहे। अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपलं चॅनल टॉपला येऊन जातं, ओपन करायचं आणि अशा प्रकारचं जे काही आपलं चॅनल आहे, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला जे काय ते आपलं मटेरियल भेटतं आणि सोबतच आपण आज अलाइट मोशन ॲपमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, ते सुद्धा तुम्हाला इथं भेटून जाईल, ठीक आहे। तर तुम्ही इथून घ्या त्याला आणि सिम्पली काय करा, इन्स्टॉल करून घ्या। आता सिम्पली जे काय आहे ते हे मटेरियल आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जातं, तर तिथून तुम्ही घेऊ शकता। आणि जे काय आहे ते बीट मार्क आणि शेक इफेक्ट ते तुम्ही अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या। तर मी अलाइट मोशन ॲप ओपन करतो आणि काय प्रॉब्लेम आला तर लगेच इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। इंस्टाग्राम हँडल पेज नेम जे काय आहे ते आहे शेखर देवकर, सर्च केलं तर टॉपला येऊन जातं, ठीक आहे। तर सिम्पली मग प्रोजेक्टमध्ये जातो आणि बीटमार्क प्रोजेक्ट हे तुम्ही ओपन करून घेतला आहे, म्हणजे मी ओपन करून घेतला आहे, ठीक आहे। आता सिम्पली एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे। जो तुम्ही आता मी डेमोसाठी हा फोटो घेतला आहे, ठीक आहे। बट तुम्ही कोणता फोटो घ्यायचा, तर तुम्ही इथं तुमचा फोटो घ्या किंवा तुमच्या मित्राचा घ्या, अथवा जर तुम्ही कोणता पेड वर्क करत असाल, पेड व्हिडिओ एडिटिंग करत असाल, तर तुम्ही ज्याचा व्हिडिओ बनवायचा असेल, ज्याचा स्टेटस बनवायचा असेल त्याचा फोटो इथं यूज करू शकता, ठीक आहे। एकदम लास्टला यायचं, हे जे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत त्या फोटोला ओढून घ्यायचं आहे आणि जिथं जिथं बीटमार्क आहे तिथे यायचं, फोटोवरती क्लिक करून हे जे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी फोटोला स्प्लिट करून घेतलो। आता सिम्पली तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथून म्हणजे 2 PNG दिले, बघू शकता। एक जे काही ते ब्लॅकमध्ये दिलं आहे आणि दुसरं जे काय आहे ते मी तुम्हाला व्हाईटमध्ये दिलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जे वापरायचं ते तुम्ही वापरू शकता। तर मी जे काय आहे ते व्हाईट वापरतो, ठीक आहे। अशा प्रकारचं हे व्हाईट PNG बघू शकता। मी अशा प्रकारे ह्याला मोठं करतो आणि बरोबर ह्याला इथे व्यवस्थित सेट करतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे मला ते सेट केलं आहे। साईडला क्लिक करून बॅक येऊन एकदम लास्टला यायचं, जे ऑप्शन दिसतं क्लिक करून एकदम लास्टपर्यंत ही PNG ओढून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता पहिल्या बीटमार्कपाशी या PNG वरती क्लिक करून हे अशा प्रकारे तुम्हाला इथून पहिल्या बीटमार्कपासून ह्याला स्प्लिट करायचं आहे, बस एवढंच, पुढे नाही। आता सिम्पली तुम्हाला याचं एकदम म्हणजे बॅकला यायचं आहे आणि बॅक येऊन आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे। नंतर काय अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आहे, जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे आणि त्याच्यावरची आपली PNG त्याच्यावरती सुद्धा क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला ते पेस्ट करायचा आहे, ठीक आहे। आता सिम्पली अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून घ्या आणि जो आपला पुढचे 2 फोटो आहेत बघू शकता, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे, ठीक आहे। नंतर बॅक येऊन बीटमार्क ओपन करून जो आपला दुसरा फोटो असेल त्या दुसऱ्या फोटोत तुम्हाला सिम्पली क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट इथं सुद्धा हा पेस्ट करून घ्यायचा आहे। आता सिम्पली अशा प्रकारे बॅक या, शेक इफेक्ट ओपन करून जे काय आहे तो आपला लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर अशा प्रकारे बॅक येऊन बीटमार्क प्रोजेक्ट आपल्याला ते ओपन करून घ्यायचा आहे। जो आपला लास्टचा फोटो असेल त्या लास्टच्या फोटोवरती आपल्याला सिम्पली क्लिक करून तुम्हाला बघू शकता इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता एक मस्त जबराट पद्धतीचा इफेक्ट एकदम विशाळ पद्धतीने इथं पेस्ट झालेला आहे। आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला इथून याचं बॅक आणि बॅकनंतर शेक इफेक्ट ओपन करायचा आणि तुम्हाला इथं वर बघू शकता ह्या ओव्हरचे टेक्स्ट त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली हे जे लेयर्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून कॉपी लेयर तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। आता सिम्पली अशा प्रकारे बॅक या, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या आणि आपल्या पहिल्या बीटमार्कपाशी या, ठीक आहे। पहिल्या बीटमार्कपाशी आल्यानंतर जे लेयर्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून पेस्ट लेयर करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे इथेही तुम्हाला लेयर पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारचा इफेक्ट इथे येऊन जाईल। आता सिम्पली आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी जे एक्सपोर्टचं बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओच्या पुढे एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून इथं 700 पिक्सल करायचं आहे, कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेंड फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे। आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या। बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला आज तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, भेटू पुढच्या नवीन जबरदस्त कडक आणि रोमांचक आणि एकदम रोमांचक नाही बट जबरदस्त आणि रापचिक व्हिडिओमध्ये। तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।